आता नवीन तंत्रज्ञान वापरून या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्याची जी काही निकड आहे ती चंद्रशेखर बावनकुळे यांनी बोलून दाखवली आहे। त्यासोबतच अधिकाऱ्यांना थेट असा इशारा सुद्धा कडक शब्दात दिलेला आहे। यासोबतच आधुनिक तंत्रज्ञान वापराबाबत मुख्य सचिवांच्या समितीकडे प्रस्ताव दाखल करण्यात यावा आणि तातडीने निधीचा जी काही व्यवस्था आहे ती करण्यात येईल। अधिकाऱ्यांनी जगभरातल्या चांगल्या पद्धतीचे जे तंत्रज्ञान वापरलं जातं वन्य प्राण्यांचा हल्ला रोखण्यासाठी आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी त्याचा अभ्यास करावा आणि ते आपल्याकडे कसं राबवता येईल याकडे लक्ष द्यावं असंही चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले। तर यावरती गणेश नाईक जे काही वनमंत्री आहेत राज्याचे ते असं म्हणालेत की वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामध्ये जीवितहानी झाली तर त्यांना भरपाई दिली जाते, परंतु जीवितहानी जी काही होतीये ती या पद्धतीची भरपाई देऊन ही भरून निघत नाही। त्यामुळे राज्यातील जंगलं जर का कमी पडत असतील तर जंगलाजवळील ज्या काही मोकळ्या जागा आहेत त्या जागेत वन विभागाने त्या जागा खरेदी कराव्यात आणि त्या जागेत या प्राण्यांची व्यवस्था करून खाजगी प्राणी संग्रहालय सुद्धा करता येईल का याचा गांभीर्यानं अधिकाऱ्यांनी आणि वन विभागाने विचार करावा अशी सूचना सुद्धा गणेश नाईक यांनी केलेली आहे।